हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्ही सगळे बरे आहेत ना? तर चला आजचा आपण ब्लॉग परत सुरू करूयात आपल्या व्हिडिओला तुमच्या कृपेने आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो. जरा कमी सपोर्ट झाला आहे तरी पण व्ह्यूज आपल्यालाही कमी झालेत. 2 दिवस व्हिडिओ नाही पडले त्याच्यामुळे. तर चला तुम्हाला दाखवतो आपलं परत डेली रुटीन भिवंडीचा. कारण की आता घरी तर रविवारी जाता येईल का, आई येईल का नाही काय माहीत. आई तर बोललेली की येईन, आता आईवर आहे ते, आई येईल की नाही तर बघू. काम पण घरी खूप असतं त्याच्यामुळं पण आई येत नाही पटकन. पण आई बोललेली की या टायमाला येईन, कारण की आईला येऊन खूप टाईम झाला. आता जवळजवळ 8 महिने झाले असतील भिवंडीला आले. चला तुम्हाला दाखवतो काय काय आपला रुटीन केलेली तर आता काय बायको पण सकाळी गेली लवकर, त्याच्यामुळं काय स्वयंपाक बिपाक बनवला आहे. पण डाळ बनवून गेले, भाजी काय ते बटाटे बनवलेले, तर बटाटे खाऊन खाऊन मला रात्री पण खिचडी होती, आता परत बटाटे. नाश्त्याला ते चपाती आणि बटाटा खाला. म्हटलं मी काहीतरी बनवतो. मस्तपैकी अंडे घेऊन आलो आणि आता 2 अंडे उकडवत ठेवलेत आणि मस्त तव्यावर फ्राय मारतो एकदम भारी. चलो तुम्हाला दाखवतो आणि बघू काय मग होतं. तर आज जायचं होता शॉपिंगला पण बघू बायको आता काय बोलते. बायको शॉपिंग करणार होती पण आता पगार झाला तेव्हा तिचा काय नाही होईल तर होईल. तर आता फोन संध्याकाळी करेल तेव्हा, नाही तर तुम्हाला शॉपिंग पण दाखवतो संध्याकाळी मस्तपैकी. तर चला तुम्हाला दाखवतो कसा अंडा मी बनवतो ते एकटा असल्यावर घरी. आणि माईला पण शाळेत स्कूलला सोडलं. आता सोडून आलो जस्ट, म्हणजे अर्धा तास झाला असेल जस्ट बोलायचं तर चलो दाखवतो तुम्हाला. अंडा उकडत ठेवला आहे आणि तवा पण ठेवला आहे बंद करून. तपाच्या याच्यावर बनवले होते तशाच मी ठेवला, कारण की अंडा फ्रायच करायचा आहे त्याच्यामुळं. आणि इथं बघा बटाटे होते सकाळचे, ते थोडेसेच राहिले. बटाटे आहेत ते थोडेसेच आहेत. आणि इथं दाल बनवले तर ती माईसाठी आणि माईसाठी हे. बाकी काही चला आता अंडा फ्राय मस्त बनवतो आणि जेवतो. अंडा पण झाला असेल असं मला वाटतं. तर चलो अंडा मस्तपैकी करून घेऊ आपण आता. मित्रांनो माझा झाड वाढलेला एवढा, तर त्या पूर्ण उंदीर खातो. तर उंदरावर काय औषध असेल तर सांगा. आणि आपल्या घरातून बघा गॅलरीतून कसा दिसतो मस्तपैकी रस्ता बिस्ता सगळं एकदम टकाटक. इकडं पण झाडं आहेत आपली, ती पण आता हे ऑरेंजचे झाड आहेत, ऑरेंज मोसंबी मस्त काय बोलतात त्या. तर ती पण उंदीर खातो त्याच्यामुळं झाडं मी आता कमी घेईल. म्हटलं विचारू दे कोणाला माहीत असेल तर उंदरावर औषध काय गावठी. कारण की मी पॅड वगैरे भरपूर ठेवून बघितलं, पण ते मोठे उंदीर ते चिपकले ना तरी पण पळतात निघून ना. ते छोटे उंदीर ते चिपकतात, पण हे मोठे उंदीर ना. आणि खारुताई वगैरे पण येतात गॅलरीत, तर त्यांना पॅड वगैरे नको त्यासाठी हो नाही. तर चला अंडा बनवतो आता या. तर हे बघा आता मित्रांनो अंडा मस्त फ्राय करायला लावला एकदम सुका तव्यावर. तर मला काय माहीत नाही एवढा, त्याच्यामुळे मी अंडा असा बनवून आता खातो जरा मस्तपैकी. तर या तुम्ही पण जेवायला 1 नंबर. 2 अंडे तुम्ही, 2 अंडे मी खातो, म्हणजे एकच आहे सॉरी. तर अर्धा खाऊयात आपण. तर चला या. चला मित्रांनो आज फायनली ऑफिसचा लॅपटॉप मी जमा करतो आहे. का तर तुम्हाला समजेलच पुढं, तर कंटिन्यू व्हिडिओत. तर चला पहिला आता लॅपटॉप साफ वगैरे करून घेतो, तुम्हाला समजेलच कशासाठी लॅपटॉप मी जमा करतो ते. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, कारण की थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं आता लॅपटॉप मी जमा करून टाकतो ऑफिसचा. मुंबईचा आपलं ऑफिस आहे तिथं जमा करून टाकतो लॅपटॉप. चला पहिला लॅपटॉप साफ करून घेतो एकदम, कीबोर्ड वगैरे आणि थैलीत भरून घेतो. आता ऑफिसवरून येणारच आहे लॅपटॉप घ्यायला आपलं, तर त्यासाठी चला तुम्हाला साफ करायचा जरा दाखवतो. आपला मोबाईल आहे तो जरा घेतो, कारण की धुवायला टाकलेला होता वॉशिंग मशीनमध्ये त्याच्यामुळे. तर जरा साफ बीफ करून घेऊ आता. बघा किती धूळबीर साचलेलं आहे, कारण की बरेच दिवस झाले साफ नव्हता केले. तर जरा साफ करून घेतो, म्हणजे साफ करून दिला म्हणजे बरा जरा लॅपटॉप. आणि माईने त्याच्यावर पेंटिंग पण केली, ती पेंटिंग पण जरा साफ करून घेतो एकदम टकाटक. पाणी वगैरे टाकून एकदम जरा पेंटिंग साफ करतो, नाहीतर बोलतील असा कसा मग आम्हाला लॅपटॉप दिला रिटर्न. त्याची मुलं, कारण की बायको पण शिव्या देईल नंतर. टॉवेल दिसेल घाण त्याच्यामुळे. टॉवेल काय आपला बघा कलर तर निघतच नाही, कारण की ते रंग खडून तिने केला आहे म्हणून. तर चलो झाला लॅपटॉप. आता आतमधून जरा बटणं वगैरे साफ करून घेतो, स्क्रीन पण साफ करतो, कारण की मी बरेच दिवस झाले साफ नव्हता केलेला लॅपटॉप त्याच्यामुळे. फायनली जमा करायचा टाईम आला, बंद करून घेतो स्क्रीन. हां तर चलो साफ करून झाला पुसून. जरा वायर पण काढून घेतो,
आणि एकदम. तर चला डायरेक्ट आता साफ केल्यावर भेटू मित्रांनो, कारण की पूर्ण व्हिडिओ कशाला दाखवून असतात. तर पूर्ण साफ करून घेतो आता, नंतरच फायनली आपल्याला थैली पण भेटली. आता लॅपटॉप वगैरे मस्तपैकी भरून घेऊ त्याच्यात. आणि थैली आता माझ्या घरची देतो, कारण की बोलले थैलीत बिलीत भरून ठेव त्याच्यामुळं. तर बायको परत शोधेल थैली, तर काय बोलून काय माहीत, पण थैलीत तर भरून ठेवतो. आपण पण ऑफिसला व्यवस्थित दिला पाहिजे, आपण जसा घेतलेला पहिला तसा दिला पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळं जाऊ दे. मग आता डायरेक्ट बघू, आता ते घ्यायला आले तेव्हा भेटू, मला दाखवतो आणि बोलतो का कशासाठी दिला लॅपटॉप अचानक ऑफिसला जमा केला ते मित्रांनो. तर काम पण मी अचानक बंद केलं मित्रांनो, लवकर बंद केला. तर बघू आता, जमा तर करायला लागलंच आपल्याला ऑफिसमध्ये लॅपटॉप त्याच्यामुळं. तर चला आज अचानक काम करायला लागला बंद मित्रांनो. वायर वगैरे सगळं देऊन टाकू, आपण चेक करून ठेवू. आला का तुम्हाला दाखवतो लॅपटॉप घ्यायला ऑफिसमधून. तर ते पण अचानक घ्यायला लागले. वायर कुठं ठेवायची, तर वायर वरच्या साईडने ठेवतो मित्रांनो. चलो वरून पॅकिंग वगैरे झाला आपला लॅपटॉप. आता आले की डायरेक्ट मग देतो मित्रांनो. झाला पॅकिंग, आता भेटू डायरेक्ट. चला मित्रांनो, लॅपटॉप जमा केला फायनली. आपण खाली आलेलो पण ते दाखवला नाही, तिकडे सिग्नेचर वगैरे करायचे होते म्हणून भरपूर. आणि आता दुसरा लॅपटॉप घेतला आपण. लॅपटॉप मित्रांनो माझा बंद झाला होता अचानक, त्याच्यामुळे लॅपटॉप ऑफिसला पाठवून दिलं. जाऊन बघतो, चेक करतो काय कसं आहे काय नाही, नाहीतर मग परत पाठवायला. तर माझ्या लॅपटॉपला माहिती लई कलर बिलर केलेला होता. तर बघा लगेच आला 2 तासांनी मेल गेला तिकडनं सरांनी. मग आपल्याला लॅपटॉप फायनली आपल्याला नवीन लॅपटॉप भेटला. आता चेक करून घेतो बरोबर आहे की नाही. तर घाम फुटला मित्रांनो उन्हात. तिथं ते आले होते पार्सल आले, ते ऑफिसचेच येतात, त्यामुळं घाम फुटला. सिग्नेचर वगैरे तिकडे काय काय पूर्ण डिटेल्स लिहायला लागते ना, डॅमेज वगैरे काय नाही ते. तर चलो आता परत आपण आज संध्याकाळी काम करू शकतो. आज बाकी काय नाही, सकाळी काम करता करता अचानक माझे कीबोर्डचे आणि आपले माऊसचे USB चालायचं बंद झालेले, म्हणून लगेच ऑफिसवरून रिप्लेस करून घेतला लॅपटॉप. तर चलो दम पण लागला जिना चढून, घाम पण आला, थकलो. चलो भेटूया आता थोड्या वेळात परत आपण चालू करून. फायनली केला लॅपटॉप चालू. तर चालू आहे आता, सेटिंग वगैरे करून घेतो. तर चला मित्रांनो, असा तुम्हाला दाखवायचा होता का प्रॉब्लेम काही नव्हता, ते थोडं हे झालेलं त्याच्यामुळे. तर बघा लॅपटॉप चालू झाला आपला फायनली. आणि धीरज बोन टाकून दिला आहे, पासवर्ड नो नथिंग